महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना नमस्कार. जय संविधान. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या अंतर्गत दर सालाबादाप्रमाणे यावर्षीला तिसऱ्या वर्षाकरता आपला आळंदी ते पंढरपूर या मार्गावरती आपल्या विठू माऊलीच्या पालखीसोबत आपली संविधान दिंडीसुद्धा या ठिकाणी संविधानाचा जागर करत या माध्यमातून जात असते आणि पूर्ण दिंडीच्या पूर्ण रस्ताभर या ठिकाणी संविधानाचा जागर या माध्यमातून होत राहतो. त्या ठिकाणी प्रश्नमंजुषा असतील, प्रबोधनाचे कार्यक्रम असतील, संविधानाबद्दलची विस्तृत अशी माहिती आणि प्रस्ताविका या माध्यमातून आपण या ठिकाणी जागृत करत असतो आणि प्रसारप्रचार या माध्यमातून निश्चितपणे होत असतो. अतिशय सुरेख अशी एक दिंडी या माध्यमातून नाविन्यपूर्ण दिंडी बार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी चालवली जाते आणि हा असा निरंतर प्रवास या ठिकाणी आपला बार्टीचा हा निश्चित चालतो. आज सासवड या ठिकाणी आपला दुसरा मुक्काम या ठिकाणी दिंडीचा आहे. या ठिकाणी आपण सुद्धा आणि आपण पाहतच आहात की संविधानाचा प्रत या ठिकाणी माध्यमातून कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येत असतात. या प्रकारचा हा प्रवाह हा निरंतर असा पंढरपूरपर्यंत जात असतो आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी सांगता या ठिकाणी होत असते. करता आपल्या सर्वांचे धन्यवाद. डबल द्यायचं हो सोबत. या पाठीमागचे जे प्रेरणा स्रोत आहे ते बार्टीचे महासंचालक माननीय वारेसाहेब आहेत. माननीय वारेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली महासंचालक माननीय सुनीलजी वारेसाहेब महासंचालकांच्या मार्गदर्शनामध्ये ही वारी या ठिकाणी प्रस्थान करत असते. यासोबत सर्व या ठिकाणी बार्टीचा स्टाफ, प्रकल्प अधिकारी युनुस तडवी, मी महेंद्र शामदे. काय म्हणलं सर? ही आपली जी दिंडी आहे ही आपली आळंदी ते पंढरपूर या मार्गावरती चालतं. पंढरपूर ते सोबत या ठिकाणी आपल्याला प्रकल्प अधिकारी म्हणून युनुस तडवी आहेत, मी महेंद्र शामदे आहेत, समतादूत आहेत, त्यासोबतच आपला पूर्ण स्टाफ आणि हा निरंतर असा पूर्ण स्टाफ हा पंढरपूरपर्यंत जात राहतो. जय भीम. मी पंकज दिवा, पोरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष. या संविधान दिंडीच्या माध्यमातून संविधानाची जागृती व्हावी, भारतीय संविधान लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हक्क, अधिकार, कर्तव्य याची जाणीव झाली पाहिजे. या उद्देशाने शासनाने हा जो संविधान दिंडीचा उपक्रम राबवलेला आहे त्या संविधान दिंडीचा रथ आमच्या सासवड शहरात आलेला आहे. त्याबद्दल आम्ही प्रथमतः त्यांचं स्वागत करतो आणि या दिंडीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आळंदी ते पंढरपूर हे संविधान दिंडी निघत आहे, याबद्दल काय सांगता? या दिंडीच्या माध्यमातून लाखो जनसमुदाय ज्यावेळेस जात असतो आळंदी ते पंढरपूर विठू माऊलीच्या ह्याच्यासाठी, जयघोषासाठी, त्याचबरोबर संविधानाचा सुद्धा जागर झाला पाहिजे. म्हणजे इथे जाणाऱ्या भाविक भक्तांनी संविधान काय आहे, संविधानाची तरतूद आपल्यासाठी काय आहे या रथाला भेट देऊन त्यांचं मूलभूत कर्तव्य, हक्क याची जाणीव करून घेतली पाहिजे. संविधान ज्यावेळेस आपल्याला जीवनाशी कसं निगडीत आहे हे कळेल त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थानं लोकशाही सफल झाल्याचं प्रतीक मिळेल. काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, हा सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. राजा भीमकाच्या होत्या नवजणी कन्या, नवजणी कन्या, नवजणी कन्या, धाकल रुक्मिणी दिली पण. राजा भीमकाच्या होत्या नवजणी कन्या, धाकल रुक्मिणी दिली पंढरीच्या वाड्या, दिली पंढरीच्या वाड्या. किती हर्षानं वाजत, किती हर्षानं वाजत. काय कोणाचं लग्न? अरे देव, अरे सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं. आहा
सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत नऊ लाख मोती विठुरायाच्या कळसाला 9 लाख मोती विठुरायाच्या कळसाला चढता उतरता गौंडी दादा